हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. आता सकाळचे 10 वाजले आहे आणि जस्ट माझे मिस्टर आता ऑफिसला गेले आहे आणि लाडू गेले आहे शाळेत. तर म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं गप्पा मारूया. आणि बरेच दिवस झाले माझे लॉंग व्हिडिओ येत नाही आहे आणि मला व्हॉट्सअपला ना मेसेज पण आहे ताईंचे की काय झालं आहे, तू व्हिडिओ टाकत जा, तुझ्या व्हिडिओची सवय झाली आहे, आम्हाला करमत नाही. तर तुम्ही एवढं छान कमेंट करता, एवढं प्रेम देता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून खरंच आभारी आहे. खूप छान वाटतं तुम्ही माझी वाट बघता, माझ्या व्हिडिओची वाट बघता. तर ॲक्च्युली मोठी व्हिडिओ येत नाही आहे कारण की काय होतं ना, मी थोडंसं म्हणजे टेन्शनमध्ये आहे मी थोडंसं, त्याच्यामुळे माझे व्हिडिओ सध्या मी स्टॉपच केलेले आहे. आणि काय आहे ना, तुम्हाला सर्वांना माहिती होतं आणि मला ना 2-3 ताईंनी मला विचारलं आहे की काय ग, तू तर कोलकाताला असताना बोलायची, पुण्याला आले का तुझे मुलं तू जवळ ठेवणार? तर हो, मी बऱ्याच वेळा बोलले आहे. पण कसं आहे ना, कोलकाताला असताना विषय वेगळा होता, इथे आल्यावर विषय वेगळा झालेला आहे. आणि माझे खूप सारे विचार होते. माझं कसं झालं आहे ना, मला ह्यांच्याकडनं पण बोलता येणार आणि इकडनं पण बोलता येणार. मीच मध्ये हे होऊन गेलेली आहे, मला काहीच करता येणार. माझे मिस्टरचं काय चाललं आहे म्हणजे आता कालच त्यांनी त्यांच्या बहिणीला फोन केला होता की तू आईला इकडं आणून सोड थंडीमध्ये. आता थंडी आहे ना, तर त्यांच्या आईला थंडीचा खूप प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे आईला तू इकडे पोहोच कर आणि तुम्ही सगळे या फ्लाईटनी आणि मी जाताना तुमचं तिकीट देतो, म्हणजे रिटर्नचं तिकीट माझ्याकडं तुम्हाला. आणि ते मी ऐकलं तर म्हटलं वा वा, किती छान ना, म्हटलं काय बोलायचं आता असं. तर मग आता ते येतात का काय होतं माहिती नाही. कारण की ना ती जर आली ना माझी सासू, तर इथे मुलांना, कारण ती मला स्वतःलाच म्हणजे बरं नाही बघत, तुम्हाला मी खरंच स्पष्ट सांगते. आणि माझ्या लाईफची स्टोरी तुम्ही मला म्हणले की तू पुण्यात गेल्यावर सांगणार होती, सांगितली नाही. तर हो, थोडंसं ना कसं आहे ना, माझे मिस्टर घरीच असतात आणि मला काही गोष्टी नाही बोलता येत नाही का व्हिडिओसमोर. आणि सांगणार आहे मी स्टोरी, माझ्या पार्ट 1 2 सगळं येणारच आहे माझ्या लाईफची स्टोरी. थोडंसं थांबा, थोडंसं मी काय टेन्शनमध्ये आहे, मला कुठलीच गोष्ट बोलायची इच्छा पण होत नाही आहे. आणि व्हिडिओ बनवते मी का तर यूट्यूब कसं कंटिन्युटी ठेवावं लागत, यूट्यूबला मी व्हिडिओ टाकते, शॉर्ट व्हिडिओ टाकते मी. पण कुठेतरी आहे टेन्शन. आणि कसं असतं ना, कॅमेऱ्यासमोर किंवा असं सोशल मीडिया आहे, ओपन करून सगळ्या गोष्टी नाही बोलता येत ना. तुम्ही समजून घ्या थोडंसं मला, ठीक आहे ना. मी माझ्या नवऱ्याबद्दलही काही बोलू शकत नाही, माझ्या मुलांबद्दलही काही बोलू शकत नाही, काय नाही. म्हणजे मी असं मनात ठेवते काही गोष्टी. आणि माझं कसं असतं, मी बोलते पण वेळ आल्यावर बोलते, मला असं वायफट बोलायला आवडत नाही. तर मग आता त्यांनी त्यांच्या घरी फोन केलेला आहे. आता ती येतात का काय मलाही माहिती नाही, कारण की ते जर आली तर मला 1 सेकंदसुद्धा मोबाईल हातात घ्यायला वेळ भेटणार नाही. तुम्हाला खरं सांगते, 24 तास म्हणजे असं उभंच इतकं तुम्हाला काय सांगू मी. किचन तर माझा अख्खा दिवसभर चालू असतं, अख्खा दिवसभर. तिकडं जरी असले सासरी, अख्खा दिवस किचन चालू. पार असं किचन शांतच होत नाही माझा, पार रात्री 12 वाजेपर्यंत. झोपते 12-12:30 वाजता. उशीर होतो म्हणजे ते असल्यावर होणारच असं, नाही का. आणि आता त्यांचं प्लॅन होतं येण्याचा. ते आल्यावर तर मी माझ्या आईला बोलू, माझे मिस्टर काय म्हटले, हां तुम्हाला तेही सांगते. माझे मिस्टर काय बोलले की माझी आई येणार आहे आणि मग तू तुझ्या आईला बोलून घे, दोघीजणी मस्त राहतील. म्हटलं नको अजिबात नाही. म्हटलं मी तुमच्या आई एकटीला राहू द्या, माझ्या आईला मी नाही बोलवणार. माझी आई खूप साधी भोळी आहे म्हटलं, आणि माझ्या आईचं कसं काही पटकन बोलून जाते, नाही का. तर त्याच्यामुळं नको. आणि माझी सासू कशी ना प्रिन्सिपल होती आणि थोडंसं हुशार आहे, थोडंसं स्ट्रिक आहे. असं घरातलं वातावरण ते असले का खूप असं हे असतं घरामध्ये माझ्या. किंवा मी जरी तिकडे गेले ना, तुम्हाला माहिती होतं मी माझे सासरे गेले तेव्हा व्हिडिओसुद्धा टाकत नव्हते मी, म्हणजे खूप दबदबा, नाही का असं. आणि मला सुद्धा त्यांची भीती वाटते का बरं काय माहिती, एवढं जे कंबर मोडलं माझं, हे भीतीपायी माझं कंबर मोडलेलं आहे तुम्हाला सांगते, घाबरून. आणि आजही मी घाबरून राहते. काय आता, कारण की बघा मी ना एक अशी लाईफ जगले आहे ना माझ्या आयुष्यात की मला माहिती पडलेलं आहे कुणीच कुणाचं नाही आहे. मी सगळ्यांना ओळखून बसलेले, सगळे नातेवाईकांना मी ओळखून बसलेले. फक्त बोलतात अरे आम्ही आहे ना, अरे आम्ही बघू ना, तू टेन्शन कशाला घेती. पण कोणीच कोणाचं नाही ह्या जगात, हेच मी अनुभवलेले. त्याच्यामुळं ना माझी जी लाईफ आहे ना, माझं जे मिस्टर आहे ना, ते सगळ्या गोष्टी आहे आणि त्यांना मला धरून चालू लागतं. मला माझ्या मिस्टरांच्या गोष्टी ऐकावा पण लागतात.
कारण त्यांचं ऐकलं तर सगळ्या गोष्टी आहे, नाहीतर काही नाही. तुम्हाला माहिती मी कोलकातामध्ये किती त्रासामध्ये होती आणि मी तिकडनं जेव्हा मला यायचं ना, मी असा माझा जीव मुठीमध्ये होता मी इथपर्यंत पोहोचेपर्यंत की कधी अचानक नाही का नाही म्हणावा. आणि नेमकी त्यावेळेस माझ्या नंदाच्या सासूच्या इतके बरेच दिवस फोन नव्हता आलेला. बरं झालं ना, तर त्यांचे फोन आलेले असते ना कंटिन्यू सारखे, तर काही ना काही त्यांचं बोलणं होतं ना. आणि तुम्हाला सांगते, माझ्या सासूचं माझ्या मिस्टरांचं बोलणं आलं. तुम्हाला माहिती आहे की माझी शिफ्टिंग होणार आहे, तर माझी सासूने सांगितलं होतं की तू बँगलोरला घे. आता माझ्या सासूला अजून माहिती नाही बरं का आम्ही पुण्याला आलो. माझ्या नंदेला सांगितलं माझ्या मिस्टरांनी की मी पुण्यात शिफ्ट झालेलो आहे. तिच्या मिस्टरांना पण फोनवर सांगितलं. कारण की काय झालं माहिती आहे का, माझ्या नंदेचे सासू सासरे कोलकाताला गेले होते आता 4-5 दिवसापूर्वी. म्हणजे आम्ही नाही काय केलं, जेव्हा शांत आहे तेव्हा आम्ही शांतच ठेवलं. आम्हाला माझ्या मिस्टरांना म्हटलं जेव्हा त्यांना माहिती पडेल तुम्ही स्वतःहून लगेच कुठल्या गोष्टी नका सांगू. कारण की मी जोपर्यंत स्टेबल होत नाही ना इथे, तोपर्यंत मला कुणालाही चर्चा करायची नव्हती की मी आली म्हणून पुण्यामध्ये माझ्या ह्या सासरी. की मला माहिती आहे त्यांचा स्वभाव काय आहे, काय नाही, कोण काय करणार, काय ह्यांना सांगणार. मला इथपर्यंत यावंच तर मला खूप शांत बसायचं होतं. तर 4-5 दिवसापूर्वी माझ्या नंदेचे सासू आणि सासरे गेले कोलकाताला फिरायला आलेत आमच्या भरोश्यावर. आणि आम्हाला सांगितलं नाही ना, आम्हाला सरप्राईज द्यायला कोलकाताला गेले ते. आणि माझ्या मिस्टरांना फोन आला की आम्ही कोलकाताला आलोय फिरायला, आम्ही तुमच्या घरी येतोय. आणि जा आता आम्ही तर पुण्यात आलोय. हसायला पण आलं मला नाही का. नंतर माझ्या मिस्टरने मला सांगितलं ना, मला अक्षरशः हसायला आलं. तर माझे मिस्टर त्यांना सांगितलं नाही मी शिफ्ट झालो. माझे मिस्टर काय बोलले की आम्ही फिरायला आलोय पुण्यामध्ये, आता आम्ही कोलकातामध्ये नाही आहे. त्यांना सांगितलं तर ते म्हटले ओ ठीक आहे. आता माझ्या मिस्टरांना वाटलं की हे तर जाऊन सांगणारच, सुनाला सांगणार, लेकाला सांगणार, बघ आम्ही तिथं गेलो. आता त्यांना काय वाटणार, आम्ही खोटं बोलतोय असंच वाटणार ना त्यांना की आम्ही खोटं बोलतोय आणि त्यांना येऊन नाही द्यायचं घरी म्हणून आम्ही खोटं बोलतोय. तर मग माझ्या मिस्टरांनी काय केलं, 2 दिवस जाऊन दिले आणि माझ्या नंदेच्या नवऱ्याला फोन केला की म्हणे अरे तुमचे मम्मी पप्पा पुण्यात आले होते, इकडं सॉरी कोलकाताला आले होते, पण मी ना पुण्यात शिफ्ट झालो. तर ते बोलले हो का. त्यांना थोडंसं शॉक लागलं नाही का, एकदम ऐकल्या. आणि ते तुम्ही तुमच्या ह्यांना सांगू नका, तुमच्या बायकोला सांगू नका आणि माझ्या आईलाही सध्या नका सांगू. मला नाही चर्चा करून घ्यायची, मला भांडण नाही करून घ्यायचं. कारण की पुण्यात आलं म्हटल्यावर अजून तर हे वाद इतके मोठे होणार आहे ना, तुम्हाला मी खरं सांगते खूप मोठे भांडण होणार आहे. आणि माझी सासू जर इथं आली तर हे अख्खं घर डोक्यावर घेणार. आणि आजूबाजूला मी माझ्या मिस्टरांना रात्रीच म्हटलं अहो आपण रेंटच्या घरामध्ये राहतो, तुमची आई अशी भांडणं करते. म्हणलं मी त्यांचं कधी भांडणं रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवलं, लय खतरनाक भांडणं करतात आणि लय कल्ला करतात. कोलकाताला आलते ना, माझी कामवाली हादरून गेली होती. तर त्याचा ते स्वभाव आहे, आता काय करणार त्यांना. तर मग म्हटलं आजूबाजूला लोकही म्हटलं आपण रेंटच्या घरामध्ये, म्हटलं बघा म्हटलं विचार करून बोलवा म्हटलं. मी थोडंसं बोलले त्यांना, जेव्हा आपण स्वतःच्या घरात जात नाही ना त्यावर कशाला कुणाला बोलवता म्हटलं. आपलं जर स्वतःचं घर झालं का मग तुम्ही बोलवा, मग तर कुणी आपल्याला काही बोलू शकत नाही ना. आणि कसं ना रेंटच्या घरामध्ये ना थोडंसं आपण सांभाळूनच राहायला पाहिजे. मला नाही आवडत वाद घातलेले किंवा काहीच आवडत नाही मला. मी तिथे पण कोलकातामध्ये मी 10 वर्ष राहिली, तुम्ही विचार करा मी कशी राहिले असेल. सगळ्यांना हिळून मिळून नाही का. माझ्या मैत्रिणी मला इतकी मिस करतात. येताना माझं हे केलं त्यांनी, म्हणजे जेवण वगैरे ठेवलं होतं मला, मी येणार ते फेअरवेल केलं, मला कपडे घेतले माझ्या मैत्रिणींनी. तुम्ही सगळं बघितलंच आहे माझ्या व्हिडिओमध्ये. एवढं प्रेम मला तिथे भेटलं त्या सोसायटीमध्ये, खूप तसं राहावंही लागतं. तर मग असो. तर मग काल माझ्या नंदीला माझ्या मिस्टरांनी सांगितलं. आणि काय झालं ना, माझ्या सासूची तब्येत खूप खराब आहे आणि माझी ननंद गेली आहे लखनौला फिरायला पोरांना घेऊन. आणि सासूजवळ एक मेड आहे माझ्या सासूला माझ्या नवऱ्याने फोन केला की असं सहज फोन केला तर म्हणे तब्येतच लई खराब आहे, माझी बरी नाही आहे आणि ही गेली फिरायला, पोरगी गेली फिरायला. तर घरात ती आहे म्हणे मावशी असं. तर माझ्या नवऱ्याला इतकं वाईट वाटलं ना की आई एकटी आहे अशी, ती फिरायला गेली असं तसं. तर मी आईला माझ्या बोलून घेतो इकडे. म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही म्हटलं बोलवायला तसं. तर माझे मिस्टर त्यांना, आणि माझ्या मिस्टरांना माहिती मला ना, तुम्हाला मी खरं सांगते, मला ना 12-1 वाजला का दुपारचं, मी सकाळपासून उठल्यापासून काम करते हा घरातलं, पण 1-1:30 वाजला का मला ताप येतो, रोज येतो मला ताप येतो. मग मला ना माझं ते म्हणजे मला कंबर दुखायला लागते ना जास्त उभं राहिल्यावर, मग मला पेन किलर खावाच लागतं. तुम्ही मला म्हणता पेन किलर खाऊ नको, पण माझ्याकडे काही पर्याय नाही, मला खावं लागते पेन किलर. तो माझा प्रॉब्लेम आहे, मी काय सांगू तुम्हाला आता. तर मग मला पेन किलर खावं लागते आणि ती पेन किलर खाल्ली तर मी 1 दिवस आड खाते, रोज नाही खात. मग दुसऱ्या दिवशी मला नाही दुखत, मग परत तिसऱ्या दिवशी मला घ्यावं लागतं. त्याच्यात मला दुपारनंतर मला रोज ताप येतं, मला ते होतं मला. आता त्याला काही नाही करू शकत.
आणि ह्यांच्या आईचं म्हणलं कसं ना मला कंटिन्यू उभं राहणार. तर माझी आई आली होती, तुम्हाला माहिती माझी आईचं कसं नाही एवढं हे नाही आहे, कुठल्या गोष्टीचं प्रेशर नाही. आणि आईचं कसं आईचं थोडंसं वेगळं असतं नाही का, म्हणजे आई असल्याने एवढं प्रेशर नाही आहे, जेवढं ते असल्यानं प्रेशर येतं थोडंसं. समजून घ्या, तुमच्याही सासू असतील तर तुम्ही म्हणशाल आणि तर तू किती टेन्शन घेते का. तर हो, कारण की फार वेगळे आहेत ते, स्वभावाने फार वेगळे आहेत ते, आणि मी फार वेगळी आहे. आणि आपल्याकडची आहे ना, मी इकडची आहे ना, आणि ते थोडंसं तिकडचं असल्यामुळे त्यांचा स्वभाव खूपच वेगळा आहे. तर असं तर हां. आणि साहिल विराजचं पण काय झालं तर माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की हे बघ आई येणार आहे म्हणे माझी, आणि तू पोरांना बोलवणं ते घरामध्ये वाद होणार. माझी सासू बरं नाही बघणार, मला स्वतःला बरं बघत नाही, माझ्या पोरांना काही बोलली काही झालं मग ते वाद होणार, भांडण होणार खूप मोठं. मग कसं रे, मी आत्ताच 2 महिने आले इथं येऊन, आली म्हणजे मी नाही का इथे. तर मला ना डोक्यात म्हणजे असं नेहमी टेन्शन असतं की मी इथं राहील का नाही, का परत जाईल, किंवा माझं कसं आहे ना, एकदा स्वतःचं घर झालं ना तर मग विषय वेगळा होऊन जाईल, मग परमनंट होऊन जाऊ. आता जस्ट इतक्यातच त्यांच्याशी माझं बोलणं आलं या सगळ्या गोष्टीवर की तुम्ही एवढं रेंट भरता. मला सर्वांनी मेसेज केला की ताई तू एवढं रेंट भरते, इथे आम्हाला रेंट आहे 27,000 मी तुम्हाला सांगितलं आहे, तर त्याऐवजी तू EMI भर. म्हणजे नाही का, आपण घर घेऊन स्वतःचा याचा त्याच पैशाचा आपण EMI. पण माझे मिस्टर या गोष्टी ना ऐकून नाही घेत. त्यांना मी खूप समजून सांगितलं की तुम्ही एवढं भरतात ना, मग आपण इथं म्हणतं त्यांना असं मनात नाही त्यांच्या, तुम्हाला स्पष्ट सांगते माझ्या मिस्टरांच्या मनामध्ये नाही आहे पुण्यात शिफ्ट म्हणजे राहायचं. आता ते आले आहे नाही का, पण त्यांचं अगदी मन तिकडं लागलेलं असतं, त्यांच्या आईकडं तिकडं सगळं त्यांच्याकडंच मन लागलं असं. आणि त्यांच्या डोक्यात हेच असतं की मी माझ्याकडे पैसे जमा झाले तर मी जमीन जरी घेतली, जागा जरी मला घ्यायची असेल, मला घर जरी घ्यायचं असेल तर मी माझ्या तिकडे घेणार, मी इथं घेणार नाही, असं त्यांचं असतं. आणि मी एकटी कसं करणार ना, यूट्यूबच्या भरोश्यावर काही खरं आहे का, म्हणजे यूट्यूबच्या याच्यावर मी एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत की मी फ्लॅट घेणार. आणि मग ते कसं असतं तुम्हाला सांगते यूट्यूबचं, पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही ना काही व्हिडिओ टाकावाच लागतात. तुम्हाला पैशासाठी काय लोक कसे करतात, काही खोटं व्हिडिओ हे ते टाकत असतात, मी तसं करत नाही. आता 4 दिवस झालेले माझ्या व्हिडिओने आलेला, मला नाही आवडत की बेकार काहीतरी बोलायचं आणि ह्याला बोल शिवाय घाल, त्याला हे कर त्याला ते कर, मला नाही आवडत. जे रिअल आहे ना माझे व्हिडिओ ते मी रिअल ठेवते, भले 4 दिवसांनी का ना, पण जे माझ्या लाईफमध्ये चाललं आहे ना तेच मी माझ्या चॅनलवर मी टाकते. बेकार उगाच पैसे कमवायचे म्हणून मला ते जमत नाही, मला ते जमणार पण नाही, तुम्हाला माहितीच आहे माझा स्वभाव. तर असं तर काही कारण आहे त्याच्यामुळे मी सध्या मध्ये मी ना सगळ्यांच्या मध्ये मी ना हे झालेली आहे, म्हणजे मला यांकडून इकडून बोला आणि तिकडून बोला मला काही समजत नाही आहे. आणि तिकडे माझ्या साहिलला खूप प्रॉब्लेम होते, माझ्या माहेरचे त्याला अगदी ठेवायला तयार नाही आहे. काल रात्री तो घरी नाही आलेला, कालच असेच वाद झाले, तो आईवर थोडंसं ओरडून बोलला साहिल, तर मी साहिलला ओरडले तू असं ओरडून नको बोलत जाऊ, थोडंसं नीट बोलत जा. तो त्याला चिडचिड होती ना त्याला नाही का, म्हणजे म्हणून तो तसं करतोय. आणि मीही त्याला नको येऊ म्हटले, माझ्या मिस्टरांनी मला नाही म्हणून सांगितलं, मी त्याला कशी बोलवणार. हां, माझ्या मिस्टरांनी मला हा बिझनेस करायला नाही म्हणून सांगितलं, तर मी त्याला बोलवून करणार काय. आणि ठीक आहे जॉब बाहेर करायचं तर आपण बघतोय जॉब, त्याला मी बऱ्याच लोकांना सांगितलेलं आहे. तुम्हाला जर कुणाला माहिती असेल की चांगला प्रोफेशनली जॉब साहिलची कसं ना 12वी सायन्स झालेली आहे, तर प्रोफेशनली जॉब त्याला असं पाहिजे, जसं तो तिथे मार्केटिंगला होता ना पहिले, तो खूप छान जॉब होते त्याची. तर मग त्याच्या हिशोबानेच त्याला जॉब पाहिजे, त्याचं असं म्हणणं आहे, तर तो करल. तर तुम्हालाही कुणाला चांगल्या ठिकाणी कुठे जॉबचं माहिती असेल काही असेल तर मला तुम्ही कमेंट करा मला तुम्ही, ठीक आहे. तर मी तुमच्याशी बोलल मी तुमच्याशी. तर आता हे सगळे प्रॉब्लेम घरात चालू आहे आणि माझ्या डोक्यात खूप टेन्शन आहे. आता ते सगळे येणार, सासू येणार, ननंद येणार, तिचा नवरा येणार, त्यांची पोरं येणार, ननंद फिरायला येणार आहे. येऊ दे, यायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण एवढंच आहे की मला काही जास्त त्याच्यात ते आल्यानंतर मी जास्त काही व्हिडिओ बनवत नाही, कारण की माझ्या तिथं घरामध्ये अलाउड नाही जास्त फोन वापरायला आणि सारखं फोन घेऊन बसायला अलाउड नाही. तर तिकडे गेल्यावर पण मी तुम्हाला माहिती मी जास्त फोन वापरत नाही, कारण माझ्या सासरची लोक ना इंस्टा ना फेसबुक ना काही आवडत नाही त्यांना, ते सगळे सर्व्हिस होल्डर आहे, ते कधीच असं जास्त यूट्यूब नाही बघणार, काही नाही खूप सिंपल आहे, म्हणजे नाही कधी करते हे सगळं. त्यांचं काय नोकरी घरदार त्यांचं तेच असतं, फक्त घरात फक्त जेवण असं भारी बनवायचं घरामध्ये एकदम टापटीप, हर 2 तासाला जेवण बनवायचं. एखाद्याचे शौक आहे, आपल्याला कसं इंस्टा यूट्यूब हे शौक आहे तसं त्यांचे खाण्याचे शौक आहे, भारी आयटम करून खायचे मस्तपैकी. तर असं. आणि माझ्या सासूचं कसं आहे तुम्हाला सांगते मी, सकाळी 8 वाजता जेवण करणार, हां, मग 12 वाजता पण खाणार, मग परत 2 वाजता जेवणार, परत संध्याकाळी 4ला जेवणार,
बरं रात्री झोपताना असे एवढे सगळे टायमिंग त्यांचे झालेले की 2-2 तासाला आपण म्हणतो ना लहान मुलाला 2-2 तासाला खाऊ घातलं पाहिजे, तसं त्यांचं 2-2 तासाला ते म्हणतात खाल्लं पाहिजे. 2 तासाला. बापरे, काही खरं नाही. असं आणि असं बाकी गोष्टी असेच आहे. म्हणजे आता मी जास्त काही बोलत नाही, सांगेल मी तुम्हाला बाकी काही गोष्टी नंतर ना. आणि लवकरच माझ्या लाईफचे पार्ट येणार आहे, सेकंड लाईफचे. तर थोडंसं समजून घ्या, बिझी असं मी तुम्हाला सगळं सांगितलंच आहे ना, घरातलं काय चाललं आहे काय नाही. तर असो आता ते कधी येता काय येता. आणि आमचं ना तुम्हाला सांगते तिकीट पण काढलेलं होतं माझ्या मिस्टरांनी. खरं सांगते 25 तारखेचं तिकीट आहे आमचं. तुम्हाला माहिती आहे डिसेंबरला लाडूचा बड्डे असतो, तेव्हा हां. आणि माझ्या मिस्टरांनी बरं झालं, मला ना काही गोष्टी आठवतात तेव्हा तुम्हाला मी सांगते. माझ्या मिस्टरांनी माझ्या नंदेला काय सांगितलं, माझ्या नंदेच्या मुलाचा बड्डे असतो 2 डिसेंबरला. 2 का 1 डिसेंबरला आहे त्याचा बड्डे. आणि त्याच महिन्यामध्ये लाडूचा असतो 14 डिसेंबरला. तर तिला काय बोलले की तू तुझ्या मुलाचा बड्डे इथंच कर. तर तिथे नको करू, इथेच कर बड्डे, तू सगळ्यांनाच घेऊन ये इथं. काल ऐकलं फोनवर बोलताना ना. मी हसते पण मला ना टेन्शन आहे म्हणून मी हसते बरं का. काय बोलावं खरंच ना. आता मग बड्डे त्या मुलाचा इथेच होणार आहे का काय मला माहीत नाही. आता बघूया, ह्या व्हिडिओमध्ये माहिती पडेलच तुम्हाला, सगळ्या गोष्टी सगळ्या सांगेलच तुम्हाला मी. ठीक आहे. तर चला आता बराच वेळ झाला, मला स्वयंपाक करायचा आहे. लाडू येईल 1 वाजता, लाडू घरी येते. आणि आता लाडूला शाळेतनं येताना मी विचार करते आहे की शाळेची व्हॅन आहे, तर ती व्हॅन मी लावू का स्वतः जाऊ घ्यायला. मला कसं ते पहिल्यांदाच तिला मी सोडले बाहेर. माझे मिस्टर 2-3 दिवसापासून म्हणत आहे की तू व्हॅन लाव, कारण की खूप गाड्या असतात रस्त्याला, इतकं हळूहळू गाडी घेऊन जावं लागते ना. या रस्त्याला खूप गाड्या असतात, भयंकर गाड्या असतात. आत्ताच मी चालले होते पाठीमागून अशी ट्रक आली ना, मी पटकन गाडी अशी कोपऱ्याला साईडला घेतली. गाडी ट्रकवाले ना लय डेंजर, खरं सांगते. माझे मिस्टर म्हणत आहे की तुझीला येताना व्हॅन लाव शाळेची, फक्त जाताना सोडत जा. तर मलाच कन्फ्युजन झालं आहे, मी लावू का नको, त्या व्हॅनमध्ये बसते का नाही लाडू नीट, असं नाही का भीती वाटते नाही का मनामध्ये. तर ठीक आहे, असं बघूया, सांगलंच तुम्हाला नंतर सगळ्या गोष्टी. ठीक आहे. मी सकाळी सकाळी व्हिडिओ बनवला आहे आज, आवरलं नाही काय नाही काय नाही. ठीक आहे, चला जाऊ का मग. नाही येऊ का, खूप गप्पा मारल्या ना, इतके दिवस नाही आले, आज भरपूर गप्पा मारत मी तुमच्यासोबत, ओके नाही. चला मग येत्या, बाय बाय.